गावागावामध्ये पानंद रस्त्याच्या वादामधून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात. अदाखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र गुन्हा कसा होईल आणि केसमध्ये समोरच्याला गुंतवून जेलमध्ये कसं टाकता येईल असे प्रकार वारंवार घडत असल्यानं यामध्ये निष्पाप लोक चिरडले जात आहेत. आता पुन्हा यापुढे कोणावरही खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत. गोवंश तस्कर, गोमांस विक्रेते आणि गोमांस वाहणारे लोक किंवा आरोपी असणाऱ्यांना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सक्त ताकीद देऊन म्हटलं आहे की या लोकांना आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचं नव्याने शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितलं आहे. सध्या शेवगाव पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवर असल्यानं गुन्हेगारांवर करडी नजर राहणार असल्याचं यावेळेस दिसून येत आहे. सर्व शेवगाववासियांना माझा नमस्कार. मी PI बोरसे, शेवगाव पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत आहे. आपल्याकडे आता मला येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर मी एक मार्क केलं की बरेचसे नागरिक म्हणजे आपल्याकडे बांधकामावरून, शेतीवरून, रस्त्यावरून जास्तीत जास्त भांडणे होत असतात. नेहमीच होत असतात. म्हणजे एकेकाचे जवळपास 4-4, 5-5 इंच दाखल होत असतात. त्यानंतर समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे कारण नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादा अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ग्रीव्हियस कलम कशी लावता येतील किंवा समोरची पार्टी कशी जेलमध्ये टाकता येईल किंवा काय करता येईल किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशा प्रकारचे काही लोकांची मानसिकता आहे. त्याप्रमाणे ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. परंतु शेवगाव पोलीस स्टेशन येथे येथून पुढे कुठलाही खोटा गुन्हा दाखल केला जाणार नाही याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि काहीतरी आपली इप्सित साध्य करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही दाखल करणार नाही. आम्ही पूर्णपणे आधी त्याची चौकशी करू बारकाईने आणि त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करू, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट मी अशी पाहिली की आपल्याकडे बरेचसे गोमांस आणि गोवंशाच्या गुन्हे दाखल आहेत. मी जवळपास पाहिलं की मागच्या वर्षी आणि यावर्षी पण बरेचसे गुन्हे दाखल होत असतात. तर जे गो तस्कर असतील किंवा गोवंश वाहणारे माणसं असतील, जे आरोपी असतील, त्यांना माझा सक्त ताकीद आहे की त्यांनी जर संपूर्ण भारतामध्ये गोवंश हत्या बंद आहे तर तुम्ही कशाला हे उद्योग करत बसतात. जर अशा प्रकारे कोणी इथून पुढे असं काही करणार, गोवंश वाहतूक किंवा गो तस्करी करणार तर त्यांना आम्ही कुठल्याही सोडणार नाही. त्यांच्यावर आम्ही गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. म्हणजे काय आता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.